नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहात तलाठी भरतीचे मागील प्रश्नपत्रिका आणि MCQs. गेल्या वेळेससुद्धा आपण पाहिलं होतं आणि हे जे मेन क्वेश्चन पेपर आहेत गेल्या वर्षीचे त्यातले आहेत. तर बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 1, खाली दिलेल्या शब्दातील देशी शब्द ओळखा. अ भाकरी, ब गाजर, क बटाटा, ड बाजरी. 1 अ आणि क, 2 अ आणि ब, 3 क आणि 4 ड. तर ऑप्शन क्रमांक 4 आहे याचे उत्तर ड. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागला आहे? 1 आधार उत्तम निग्रह, 2 अजान अवजड पंतू, 3 लाचार बिनतोड नाराज, 4 भरधाव गैरहजर गैरसमज. तर उत्तर आहे आधार उत्तम निग्रह. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? सुखकर, 2 प्रहार, 3 रिकामटेकडा, 4 कधीकधी. तर उत्तर आहे कधीकधी. प्रश्न क्रमांक 4, योग्य जोड्या लावा. शब्दप्रकार वर्सेस उदाहरणे. ए तत्सम शब्द धोंडा ढेकूण बाजरी, बी तद्भव शब्द तिकीट बटाटा सामान, सी देशी शब्द पुष्प कन्या नदी, डी परभाषी शब्द भाऊ पान ओठ. तर याचं उत्तर आहे सेकंड नंबर A3, B4, C1, D2. म्हणजेच ए तत्सम शब्द पुष्प कन्या नदी, बी तद्भव शब्द भाऊ पान ओठ, सी देशी शब्द धोंडा ढेकूण बाजरी, डी परभाषी शब्द तिकीट बटाटा सामान. प्रश्न क्रमांक 5, शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. अ ऊहापोह नाविन्य उत्कृष्ट, ब मतितार्थ घनश्याम बलिष्ठ, क इशारा अलीकडे वाङ्मय, ड उष्ण मंदिर परीक्षा. 1 फक्त अ आणि ब बरोबर, 2 फक्त क आणि ड बरोबर, 3 फक्त अ ब आणि क बरोबर, 4 सर्व पर्याय बरोबर. तर उत्तर आहे 3 फक्त अ ब व क बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, सर्व मुले मोठ्याने बोलत होती या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. नामसाधित, विशेषण साधित, अव्यय साधित, धातू साधित. तर उत्तर आहे विशेषण साधित. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा. चपळ घोड्याने शर्यत जिंकली, चपळ जिंकली. या वाक्यातील विशेषण आहे चपळ. नेक्स्ट क्वेश्चन, त्या पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे आहे हे विधान कोणते क्रियाविशेषण आहे? कालवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण, एकाक्षरी. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा. 5, 4, तिसरा, थोडा. तर उत्तर आहे थोडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? विरोधदर्शक, संकेतदर्शक, कालदर्शक, स्थलदर्शक. तर उत्तर आहे कालदर्शक. नेक्स्ट क्वेश्चन, वाक्याचा कर्ता व कर्मानंतर येणारे नाम दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असतील तर कर्मानंतर येणारे नाम कर्मपूरकाचे काम करते, विधेयपूरकाचे काम करते, विधीपूरकाचे काम करते, आधारपूरकाचे काम करते. तर आहे विधीपूरकाचे काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे? धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. धातू ही विकारी शब्दजाती आहे. क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात. क्रियापदामुळे वाक्य पूर्ण होते. फक्त अ व ब बरोबर, फक्त क व ड बरोबर, फक्त क बरोबर, सर्व पर्याय बरोबर. तर उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्त आणले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते. वडिलांनी पैसे दिल्यावर परीक्षा शुल्क भरतो. वडील पैसे देतात मी परीक्षा शुल्क भरतो. वडिलांनी पैसे दिले परीक्षा शुल्क भरले. तर उत्तर आहे वडिलांनी पैसे दिले असते तर परीक्षा शुल्क भरले असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्यायाम करा आणि भरपूर खा या विधानाचे
विद्यार्थी रूपांतर ओळखा. व्यायाम करू आणि भरपूर खाऊ. व्यायाम करावे आणि भरपूर खावे. व्यायाम केल्यावर भरपूर खावे वाटते. व्यायाम केल्यास भरपूर खाता येते. तर उत्तर आहे व्यायाम करावा आणि भरपूर खावे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? कसबी, कुशल, निरामय, पारंगत. उत्तर आहे निरामय. नेक्स्ट क्वेश्चन, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उदार, कृतघ्न, कुत्सित, कंजूष. तर उत्तर आहे उदार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील शब्दजोडीतून अयोग्य शब्दजोडी ओळखा. ओठ, ओष्ठ, पिवळा, पीठ, जोगी, भोगी, काम, कार्य. तर उत्तर आहे जोगी, भोगी. खालीलपैकी कोणता पर्याय अन्योक्ती शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो? इतर व्यक्तींशी युक्तिवाद करणे, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, एकाच वेळी अनेक गोष्टीत लक्ष देणारा, तिथी वार न ठरवता आलेला. तर उत्तर आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. नेक्स्ट क्वेश्चन, दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? हतबलता, सुस्कारा, उश्वास, हुंदका. तर उत्तर आहे सुस्कारा. खालील वाक्यामधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखा. त्याने दार उघडले. त्याला उदाहरण समजते. राम शिवधनुष्य मोडतो. सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते. फक्त अ बरोबर, फक्त क बरोबर, फक्त ब व ड बरोबर, फक्त अ व क बरोबर. उत्तर आहे फक्त अ व क बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो या वाक्यातील उद्देश कोणता? शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो. उत्तर आहे समुद्र. नेक्स्ट क्वेश्चन, आपण देशासाठी त्याग करू वाक्याचा प्रकार ओळखा. आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, अकरणरूपी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती. हे विधान कोणता वाक्यप्रचार दर्शविते? आकृतीने पाहणे, जीवाचे रान करणे, मनात मांडे खाणे, मूग धरून बसणे. तर उत्तर आहे मूग धरून बसणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. स्वातंत्र्य सैनिकांचा मान राखा. स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान नका करू. स्वातंत्र्य सैनिकांना आदराने वागवा. स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका. तर उत्तर आहे स्वातंत्र्य सैनिकांचा अनादर करू नका. वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय? वाक्य पृथक्करण, वाक्य रूपांतर, वाक्य विस्तार, वरीलपैकी नाही. तर उत्तर आहे वाक्य रूपांतर. नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंग एकवचनी असे स्वतंत्र असते अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणतात? कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग. उत्तर आहे भावे प्रयोग. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? शक्य कर्मणी, पुराण कर्मणी, समापन कर्मणी, प्रधान कृतक कर्मणी. उत्तर आहे समापन कर्मणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. आज अंबारी उद्या झोळी धरी. खोड जडली बालपणी सुटता सुटेना. मनसबे केले नि दिवस निघून गेले. राखणदार दारात निचोर शिरला घरात. काडीचोर तो माडीचोर, असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा. वाऱ्यावर वरात दर्यावर घाला, मनात मनोरे पुढे ताटकोरे. तर उत्तर आहे ए चे 3, बी चे 4, सी चे 1 आणि डी चे 2. म्हणजेच आज अंबारी उद्या झोळी धरी. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा. मनसबे केले नि दिवस निघून गेले. मनात मनोरे पुढे ताटकोरे. काडीचोर तो माडीचोर, राखणदार दारात निचोर शिरला घरात. वाऱ्यावर वरात दर्यावर घाला, असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कपिला षष्ठीचा योग या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते? विलक्षण योगायोग, अपूर्व घटना,
पुष्कळ काळाने येणारी संधी, कळीचा नारद. फक्त अ, ब व क बरोबर, फक्त अ व क बरोबर, फक्त ब व ड बरोबर, सर्व पर्याय बरोबर. तर उत्तर आहे फक्त अ, ब व क बरोबर. विलक्षण योगायोग, अपूर्व घटना आणि पुष्कळ काळाने येणारी संधी. नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा या शब्दसमूहासाठी योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. अद्वितीय, शूर, महान, धाडसी. उत्तर आहे अद्वितीय. नेक्स्ट क्वेश्चन. अहम, हमिका या शब्दासाठी पर्यायी शब्द ओळखा. अहंभाव, द्वेष, स्पर्धा, आकस. उत्तर आहे स्पर्धा. नेक्स्ट क्वेश्चन. विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. अ, ब, अ आणि क, अ आणि ड. तर उत्तर आहे ब. हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे? काल फार पाऊस पडला, किती छान आहे हे फूल, आज बहुतेक पाऊस पडेल, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? तर उत्तर आहे किती छान आहे हे फूल. नेक्स्ट क्वेश्चन. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. अ विभक्ती, ब प्रत्यय. अ द्वितीया, चा, ची, चे. अ षष्टी, स, ला, ना, ते. क चतुर्थी, ऊन, हून. ड तृतीया, स, ला, ते. अ 2, ब 1, क 4, ड 3. तर उत्तर आहे ड 3, तृतीया, ऊन, हून. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्यांचे गुणधर्म आहेत? विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, स्वार्थी. तर उत्तर आहे विधानार्थी. नेक्स्ट क्वेश्चन. पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचली, वाक्यप्रचार ओळखा. प्रश्नार्थी वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य. उत्तर आहे संयुक्त वाक्य. नेक्स्ट क्वेश्चन. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन या वाक्याचा प्रकार कोणता? उद्गारवाचक, विद्यार्थी, संकेतार्थी, आज्ञार्थी. तर उत्तर आहे विद्यार्थी. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. कर्ण, चक्र, विद्वान, जल. अर्ज, अत्तर, पगार, चिमणी. पाय, पान, सासू, सासरा. गुरुपुत्र, पुष्प, अग्नी. अ व ब बरोबर, अ व ड बरोबर, क बरोबर, सर्व पर्याय बरोबर. तर उत्तर आहे क बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. वाढदिवसानिमित्त गौरीला अक्षय करून हिरे जडित डॅश मिळाला, रिकाम्या जागी उपसर्ग घटित शब्दाचा वापर करा. अ उपहार, ब नजराना, क भेट, ड माळ. अ आणि ब, क, ब आणि ड. तर उत्तर आहे अ उपहार. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या जुळवा. उपसर्ग घटित नीलकंठ, प्रत्यय घटित निरोगी, अभ्यस्त शब्द रक्षक, सामासिक शब्द घर घर. A3, B4, C3, D1. A4, B2, C1, D3. A2, B3, C4, D1. A3, B1, C2, D4. तर उत्तर आहे A2, B3, C4, D1. उपसर्ग घटित निरोगी, प्रत्यय घटित रक्षक, अभ्यस्त शब्द घर घर, सामासिक शब्द नीलकंठ. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालील प्रसंगाला योग्य मन ओळखा. मुला, तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही. पण आता राहिलंय काय माझं? 1. जिकडे खोबर तिकडे चांगलं. 2. जिकडे सुई तिकडे दोरा. 3. जिकडे पोळी तिकडे गोंडागोळी. 4. जसा भाव तसा देव. तर उत्तर आहे जिकडे सुई तिकडे दोरा.